या व्हिडिओमध्ये 10 महत्त्वाचे प्रश्न आहे. भाषेतील प्रश्नमंजुषा आहे आणि उत्तरेसुद्धा शेवटी सांगितलेली आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. साताऱ्यात पहिले साहित्य संमेलन कधी भरवले गेले होते? साताऱ्यात पहिले साहित्य संमेलन कधी भरवले होते? तर पर्याय 1905, 1962, 1993, 1980. तर योग्य पर्याय ओळखा. तर योग्य पर्याय आहे 1905. प्रश्न दुसरा. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे नाव टिंबटिंब हे आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे नाव हे आहे. आबी, निखारा, माझी मुंबई व वारणेचा वाघ. तर यातील योग्य पर्याय ओळखा, कमेंटमध्ये सांगा. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे नाव आहे वारणेचा वाघ. पुढील तिसरी प्रश्नमंजुषा खालील म्हण पूर्ण करा. चांदणे चोराला ऊन टिंबटिंब. चांदणे चोराला ऊन टिंबटिंब. 1 पडेल कावळ्याला आणि 3 घुबडाला, 4 कामाला. तर योग्य पर्याय कमेंटमध्ये सांगा. तर योग्य पर्याय आहे घुबडाला. प्रश्नमंजुषा 4. खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. 1 तज्ञ असे 4 शब्द आहेत. त्यापैकी योग्य शब्द ओळखायचा आहे. 1 नंबर तज्ञ. 5. खालीलपैकी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? 1 प्रदीप कोकळे, 2 सुरेश सावंत, 3 शंकराणी, 4 नयना आडारकर. तर याचं योग्य उत्तर सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुरेश सावंत. प्रश्न क्रमांक 6. मराठी वर्णमालेत मूळ पारंपरिक वर्ण किती आहेत? मराठी वर्णमालेत मूळ पारंपरिक वर्ण 52, 2 50, 3 48, 4 49. 3 48. प्रश्न क्रमांक 7. तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण आहेत? 1 पु ल देशपांडे, 2 महात्मा फुले, 3 विजय तेंडुलकर, 4 व.पु. काळे. तर योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगा. तर 2 नंबर पर्याय महात्मा फुले यांचा तृतीय रत्न हे नाटक आहे. 8. महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीच्या रंगीत लाकडी खेळण्यासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर 1 सोलापूर, 2 कोल्हापूर, 3 सावंतवाडी, 4 वेंगुर्ला. तर योग्य पर्याय कमेंटमध्ये सांगा. त्याचा योग्य पर्याय आहे 3 सावंतवाडी येथे खेळण्यासाठी प्रसिद्ध हे शहर आहे. 9. अतिशय सुंदर या मराठी माऊली, जे बोलती संत सुखे झुलती, तेथील वाणी साक्षात गीता, तरी देशे गोड मराठीचे रूप. असे मराठीबद्दल कोणी उद्गार काढले आहेत? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, 4 संत नामदेव. तर पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर यांनी हे उद्गार काढलेला आहे. 10. अमरावती जिल्ह्यात मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर योग्य पर्याय कमेंटमध्ये सांगा. विद्यापीठ अमरावतीतील कोणत्या ठिकाणी आहे? तर अचलपूर, रिद्धपूर, मोजरी आणि वरुड. तर योग्य पर्याय कमेंटमध्ये सांगा. पर्याय आहे 2 रिद्धपूर या ठिकाणी